वा. सो पहिली सुरुवात अडचण ज्येष्ठ नागरिकांना येते की मी तिथे जाऊ कशी, किंवा मी तिथे जाऊ कसं. सो बसची सुविधा आहे. तिथे आल्यावर आल्या त्या ज्येष्ठ नागरिकांना जसं आपण लहान मुलांचं कौतुक करतो, त्यांच्या हातात सगळं आणून देतो, अगदी फक्त भरवत नाही पण अशा गोष्टी ज्या त्यांना असं फील करतात की दे आर द किंग अँड क्वीन्स, असं आम्ही त्यांना ट्रीट करतो. आमचा हाऊसकीपिंगचा स्टाफ आहे, आमचा मॅनेजरियल स्टाफ आहे, आमचा ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर्स आहेत. हे सगळे जण त्यांची काळजी घेतात. फूड इज एक्सलंट, म्हणजे आमच्याकडे येणारा व्यक्ती तृप्त होऊनच जातो याची काळजी घेतो. पण ताई, याच्यासाठी आर्थिक बाजू जी आहे हो, ते जे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला हे परवडेलच असं नाही. हो. तर या मुद्द्यावर काय आपण काम केलंय का? आता हे परवडण्यासाठी आपण स्टेचे चार्जेस घेतच नाही. अच्छा. आपण फक्त फूडचे चार्जेस घेतो. ते नॉमिनल 650 रुपये पर पर्सन पर डे. म्हणजे त्याच्यात दुपारचं जेवण आलं, संध्याकाळचा हायटी आला, रात्रीचं जेवण आलं आणि नेक्स्ट डेचा ब्रेकफास्ट आला. त्यामध्ये सगळ्या रूम्स AC आहेत, सगळे गेम्स आले, बैठे खेळ, लॉन मध्ये खेळ. आमची एक बलून ऍक्टिव्हिटी खूप फेमस आहे. आम्ही एक योगा टीचर लावली आहे संध्याकाळी त्यांच्यासाठी, जी गेम्स घेते, योगा गेम्स घेते. अच्छा. आमचे स्वतःचे ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर्स आहेत जे त्याच्याकडनं, जसं मी म्हटलं. सो हे सगळं आम्ही 650 मध्ये देतो. त्यामुळे त्याचा उद्देश असाच आहे की तुम्ही जर बघितलं, जसं मी म्हटलं रियुनियन्स होतात 50 वर्ष, तर तुम्ही जर बघितलं, आपण शाळेत असतो किंवा 12वी कॉलेजमध्ये आपण मित्रमैत्रिणी असतो आणि आपण ऍट सेम लेवल असतो. फायनान्शियली म्हणूया किंवा एखाद्याची बॅकग्राऊंड ही थोडीफार सिमिलरच असते, कारण बर्ड्स ऑफ फेदर फ्लॉक टुगेदर असं आपण म्हणतो. पण